सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार। मित्रांनो, आज आपण जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये संवर्ग 4 मधील आपल्या वरिष्ठ शिक्षक बांधवांचे ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला कसा पाहायचा ते आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही OTT पोर्टलवर आपले लॉगिन करून घ्या। त्यानंतर इंट्रा डिस्ट्रिक्टवर क्लिक करा। इंट्रा डिस्ट्रिक्टवर क्लिक केल्यानंतर लिस्टवर क्लिक करा। लिस्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन टाईप आणि काउंट असे ऑप्शन येतील। इलिजिबल, इनटायटल्ड, केडर 1, केडर 2, डिफिकल्ट एरिया ॲप्लिकेशन्स अशा लिस्ट येतील। त्यानंतर इलिजिबलवर तुम्ही क्लिक करा। संवर्ग 4 चे शिक्षक बांधव म्हणजे इलिजिबलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली तुमचा आपला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करू शकतो आपण। त्यानंतर त्यामधील तालुका सिलेक्ट करू शकतो आणि त्यामध्ये तुम्ही नाव टाकून पण ज्या शिक्षकांचं प्रोफाईल सिलेक्ट करायचं आहे ते करू शकता, किंवा इथं तुम्हाला लिस्ट येईल त्या लिस्टमधून पण तुम्ही नाव सर्च करू शकता। आणि त्यांचे जर फॉर्म भरलेला असेल तर त्यांचा आपण काय करू शकतो, प्रोफाईल पाहू शकतो। त्यांनी भरलेले जे ऑप्शन्स आहेत ते पाहू शकतो। त्याची PDF किंवा एक्सेल शीटमध्ये ते डाउनलोड पण करू शकतो। अशा प्रकारे तुम्ही आपल्या वरिष्ठ शिक्षक बांधवांनी जे ॲप्लिकेशन फॉर्म भरलेले आहेत त्यांचे पसंतीक्रम भरलेले आहेत तर ते पाहू शकता आणि त्यावरून आपल्याला कोणती शाळा घ्यायची ते आपण ठरवू शकतो। लोडिंग होत आहे तर अशा प्रकारे त्यांनी इथं जर फॉर्म भरलेला नाही, जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला खाली त्यांच्या सध्या सर्व्हरवर लोड येत आहे। अशा पद्धतीनं आपण आपल्या वरिष्ठ शिक्षक बांधवांचे पसंतीक्रम पाहून आपले पसंतीक्रम चॉईस करू शकतात या ठिकाणी जाऊन। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जेव्हा वेबसाईट व्यवस्थित चालेल त्यावेळेस आणखी डिटेल्स व्हिडिओ मी तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न करेल। धन्यवाद।